स्वागत. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा काळवण वस्ती केंद्रवाली तालुका पाटोदा जिल्हा बीड आमच्या शाळेच्या वतीने 5वी जवाहर नवोदय विद्यालय 5वी शिष्यवृत्ती व सैनिकी स्कूलसाठी परिपूर्ण अभ्यासक्रमाच्या लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आमच्याकडून आपणास दिल्या जातील. त्याचे वैशिष्ट्य थोडक्यात सांगायचे झाले तर दररोज लाईव्ह लेक्चर तुम्हाला पाहायला मिळतील. तुम्हाला परीक्षेच्या आधी सराव संच उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर रेकॉर्डेड लेक्चर फेसबुक आणि युट्यूब वरती तुम्हाला पाहायला मिळतील. प्रत्येक घटकावर 2, 3, 4 किंवा जास्तीत जास्त सराव टेस्ट देण्याचा आम्ही प्रयत्न करू, जेणेकरून तो आपल्याला त्या घटकाचा परिपूर्ण असा अभ्यास होईल आणि पैकीचे पैकी गुण घेता येतील. सर्व विद्यार्थ्यांना सराव टेस्ट सोडवल्यानंतर आपल्याला स्वतःचा निकाल पाहता येईल. शिक्षकांना आपल्या पालकांना त्या टेस्टचा निकाल पाहता येईल. निकाल पाहण्याची लिंक आम्ही तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत, जेणेकरून आपल्या विद्यार्थ्यांची प्रगती आपण पाहू शकता. त्याचबरोबर आपल्या विद्यार्थ्यांना सांगण्यास विनंती करतो की त्या सराव टेस्ट तुम्ही वारंवार सोडवा. जोपर्यंत आपल्याला पैकी गुण मिळत नाहीत, जोपर्यंत आपल्याला उतारा ते प्रश्न ते सोडवता येत नाहीत, तोपर्यंत ते वारंवार सोडवा, जेणेकरून तुमचा सराव होईल आणि परीक्षेत आपला एकही गुण जाणार नाही. पीडीएफ स्वरूपात नोट्सही तुम्हाला दिल्या जातील, जेणेकरून त्याच्या प्रिंट काढूनही तुम्ही त्याचा अभ्यास करू शकता. 5वी जवाहर नवोदय शिष्यवृत्ती व सैनिक स्कूलचा परिपूर्ण असा अभ्यासक्रम संपूर्ण अभ्यासक्रम शिकवण्याची युट्यूबच्या माध्यमातून आमच्या शाळेच्या वतीने आम्ही प्रयत्न करत आहोत. त्याची आम्ही हमी पण तुम्हाला देत आहोत की आम्ही सर्व अभ्यासक्रम आमच्या या शाळेच्या चॅनलवरती शिकवू. त्याचबरोबर या सर्व गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपल्याला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करायचा आहे. युट्यूबच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपल्याला व्हॉट्सअपची लिंक आहे. त्याचबरोबर आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती व्हॉट्सअपवरती तुम्हाला लिंक पाठवलेली आहे. आपल्या मित्रांना ती लिंक शेअर करा. त्याच्यामध्ये आपल्या ग्रुपची लिंक आहे, आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे, युट्यूबची आहे, फेसबुकची आहे. विद्यार्थी मित्रांनो, युट्यूबचा चॅनल फॉलो करा, फेसबुकचा चॅनल फॉलो करा, फेसबुकचं पेज फॉलो करा, टेलिग्रामचा चॅनलही जॉईन करा, जेणेकरून सर्व लिंक तुम्हाला उपलब्ध होतील. आपल्या मित्रांनाही सांगा, युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे पोहोचवा आणि याचा जास्त विद्यार्थ्यांना याचा लाभ घेऊ द्या. विद्यार्थी मित्रांनो, आशा तासिकेची फी महाराष्ट्रामध्ये 5,000 ते 25,000 घेणारे अकॅडमी क्लासेस आम्हाला भेटले, परंतु आमच्या शाळेच्या वतीने हा सर्व अभ्यासक्रम आपणास फ्री उपलब्ध करून दिला जात आहे. या फ्री गोष्टीचा लाभ घेण्यासाठी आपण सांगितलेल्या गोष्टींचं पालन करा. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयासाठी असणाऱ्या मानसिक क्षमता चाचणी, गणित व भाषा यापैकी भाषा विषयाच्या लाईव्ह तासिकेचं आयोजन केलेलं आहे. आपणास सांगण्यास आनंद होतो की आपण कोणत्याही प्रकाशनचं पुस्तक घ्या, आपल्याला 50 ते 60च उतारे आपल्याला वाचायला अभ्यासाला मिळतात, परंतु आमच्या शाळेच्या वतीने 200 प्लस पीडीएफ स्वरूपात उतारे आपणास उपलब्ध करून दिले जातील. 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट आपणास उपलब्ध करून दिले जातील. त्याचबरोबर 100 प्लस लाईव्ह तासिका व 200 प्लस रेकॉर्डेड लेक्चर आमच्याकडून आपणास उपलब्ध करून दिले जातील. या सर्व गोष्टीचा लाभ घेऊन आपण चांगला अभ्यास करावा अशी आमच्या शाळेच्या वतीने विनंती. चला तर मी सोमनाथ सोनवणे आज जवाहर नवोदय उतारा क्रमांक 68 मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण जवाहर नवोदय विद्यालयात प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त भाषा विषयावर उतार्यावर आधारित सराव चाचणी क्रमांक 68 मधील प्रश्नांचं आयोजन केलेलं आहे. आपणास आमच्याकडून मिळणाऱ्या 200 प्लस उतार्याचा अभ्यास करून व 200 प्लस ऑनलाईन सराव टेस्ट सोडून भाषा विषयातील 20 प्रश्नाचे 25 गुण 100% मिळवा याची आपल्यास आम्ही खात्री देतो. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी उतारा क्रमांक 68 स्क्रीनवरती पाठवला आहे. उतारा थोडा मोठा आहे, काळजीपूर्वक वाचा. उतार्याचं आकलन झाल्याशिवाय आपल्याला काही प्रश्नांची उत्तर देता येत नाहीत, त्यामुळं उतारा काळजीपूर्वक वाचा आणि वाचल्यानंतर आपल्या चॅट बॉक्स मध्ये उत्तर टाईप करा. श्रावणी इमोजी टाकत जाऊ नको. श्रावणी इथं आपण तास करायसाठी आलो, गेम खेळायसाठी नाही. परत अशा इमोजी टाकू नको. आपला तास संपलेला नाही, चालू आहे. प्रयोग तास बाकी आहे. आपला उत्तरा क्रमांक 68 घ्यायचा आहे आपल्याला. अद्याप तास संपलेला नाही. प्रयोग
चला विद्यार्थी मित्रांनो, आजच्या लाईव्ह शिकमध्ये सर्वांचं स्वागत. तुम्ही उत्तरा वाचत असाल, काळजीपूर्वक वाचा. अभिनंदन चौरे, अभिनंदन सृष्टी, अभिनंदन प्रशांत, अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही पुष्पा पिक्चर पाहिला का? पुष्पा झुकेगा नहीं साला पाहिलाय तुम्ही सगळ्यांनी? कोणी कोणी पाहिलाय पुष्पा पिक्चर? कोणी कोणी पाहिलाय? त्यातला तो हिरोचा डायलॉग आहे बा, झुकेगा नहीं साला. पुष्पा पिक्चर कोणी कोणी पाहिलाय? ज्यांनी पाहिलाय त्यांनी टाईप करा. पुष्पा चित्रपट कोणी कोणी पाहिलाय? ज्यांनी पाहिलाय त्यांनी टाईप करा. बघू कोण पाहायचं राहिलंय पुष्पा पिक्चर. कुणीच टाईप करी नाही सर. खवळते असं वाटतं का तुम्हाला? यश, अभिनंदन तुमचं. चित्रपट चांगला आहे. त्या चित्रपटामध्ये पहा, लाल चंदनाच्या झाडाची तस्करी करतात पहा. म्हणजे ते सर्व चोर लाल चंदनाचे जंगलातले झाड तोडतात आणि चोर बाजारामध्ये नेऊन त्याचे करोडो रुपयामध्ये व्यवहार करतात. त्या लाल चंदनाच्या झाडाचाच उतारा आज आपण घेतलेला आहे. पहा त्या उतार्यात त्या झाडाचं स्वतःचं काय म्हणणं आहे त्यांनी ते मांडलेलं आहे पहा. म्हणजे तुम्हाला लाल चंदन काय असतं हे ते चित्रपट पाहून तुम्हाला समजलं असेल. पहा त्या हिरो त्या लाल चंदनाचे झाडा ट्रक मध्ये घालून पोलिसांना चकवा देऊन दुसऱ्या राज्यामध्ये नेऊन व्यापाऱ्यांना विकतो आणि त्याच्यातून भरमसाठ पैसा कमवतो. साधा कामगार असलेला तो हिरो नंतर त्या 2 नंबर सगळ्यांचा बॉस होऊन बसतो पहा. असा त्या चित्रपटात उल्लेख आलेला आहे आणि त्याच्यामध्ये लाल चंदनाच्या झाडाचा तुम्हाला पाहायला मिळतील. कशा प्रकारचे झाड असतील आणि कशी त्याची छाटणी केली जाते, कसं त्याचा मार्केटमध्ये उपयोग होतो, त्याची काय किंमत आहे, ते सर्व चित्रपटामध्ये दाखवलं गेलेलं आहे. चला तर उतारा क्रमांक 68 मी वाचतो, तुम्ही काळजीपूर्वक ऐका. बराच काळापूर्वी अरण्यात एक विशाल वृक्ष होता. तो इतका उंच होता की जवळजवळ तो ढगापर्यंत पोहोचला होता. आज आपण त्याला चंदन म्हणतो कारण झाडामध्ये लाकूड लाल दिसते. मी इथे का आहे? रक्तचंदनाने विचारले. दुःखाची गोष्ट म्हणजे कोणाला त्याचे बोलणे ऐकू गेले नाही. माझं काम काय आहे? माझा काय उपयोग आहे? कोणीच उत्तर दिलं नाही. रक्तचंदनाचा वृक्ष आणखी बरीच वर्षे उभे राहिला. सगळ्या झाडांची पाने बर्फांमध्ये झाडून गेली, पण या वृक्षाची हिरव्या सुया होत्या, पाने नव्हती आणि ती वर्षभर हिरवीच होती.
त्यामुळे पक्ष्यांना तो आवडत होता. इतक्या वर्षांमध्ये शेकडो पक्षी परिवारांनी त्या वृक्षाला आपले घर म्हटले होते. तो म्हणजे एक मोठा पक्ष्यांचे हॉटेलच होते. सूर्यास्ताच्या वेळी घरट्यांमधील पक्ष्यांचा आवाज इतका मोठा असायचा की हरणांना झाडाच्या खोडावर आपली पाठ घासता त्यांच्यात नाहीत. पक्ष्यांचा आवाज त्यांच्या कानांना त्रासदायक व्हायचा. हरण सुद्धा त्या झाडाच्या जवळ येत नव्हते, कारण त्या झाडावरती खूप पक्ष्यांची घरटी होती आणि ते झाड खूप उंचची उंच होतं त्याच्यामुळं त्या झाडावरती खूप पक्षी राहायचे आणि त्याची झाडाची पानं वर्षभर हिरवी असायची. पण त्या झाडाला प्रश्न पडला होता, मी इथं काय करतोय, माझा काय उपयोग आहे, माझं काम काय आहे. त्याला स्वतःने त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर कोणीही त्याला दिलेलं नाही, कारण त्याचा प्रश्न कोणालाही ऐकायला गेला नाही. चला तर विद्यार्थी मित्रांनो, उत्तरा क्रमांक 68 वरील पहिला प्रश्न तुमच्यासाठी. प्रश्न पहिला, उतार्यात वर्णन आहे. पर्याय ए, रक्तचंदनाचे झाड आरण्याच्या दृष्टीने ते महत्वाचे आहे त्याचे. पर्याय बी, लोक रक्तचंदनाचे झाड घर बांधण्यासाठी कशी वापरतात याचे. पर्याय सी, पक्षी रक्तचंदनाच्या झाडावर किती सुखी होतात याचे. आणि पर्याय बी, रक्तचंदनाच्या वृक्षाला सुया किती टोकदार होत्या याचे. चला योग्य उत्तर टाईप करा. ओम सी उत्तर देतोय. चला, एका जणांनी सी टाकलं की सगळे सिमेंट सी टाकायला लागले. पहा, आपल्या सत्सद बुद्धीला उत्तर योग्य वाटतंय तेच टाका. काय होतं, बऱ्याचशा वेळा आपल्याला चुकवण्यासाठी पण काही विद्यार्थी चुकीचं उत्तर टाकतात आणि आपण त्यांचं बघून टाकतो आणि नंतर ते त्यांचं बरोबर करतात आणि आपलं चुकीचंच राहतं. दुसऱ्याचं बघून टाकू नका. पहा, याचं उत्तर सगळ्यांचं चुकलेलं आहे. सी उत्तर नाहीये. उत्तरात वर्णन आलेलं आहे. कशाचं आहे पहा, सृष्टिगंधा. सगळ्यांचंच उत्तर चुकलंय. चला विद्यार्थी मित्रांनो, मी योग्य उत्तर सांगतो. तुम्ही उत्तर वाचला असेल, काळजीपूर्वक ऐकला असेल, तर याचं योग्य उत्तर मी सांगतो. सुयोग ए उत्तर देतोय, प्रशांत बी उत्तर देतोय. चला विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यांचं उत्तर चुकलेलं आहे. मी उत्तर सांगतो, तुम्ही नंतर टेस्ट सोडवा. उत्तरा प्रश्न पहिला, उत्तरात वर्णन आहे. योग्य उत्तर आहे पर्याय ए, रक्तचंदनाचे झाड आरण्याच्या दृष्टीने का महत्वाचे आहे याचं वर्णन या उत्तरात आलेलं आहे. पहा, रक्तचंदनाचं झाड वर्षभर हिरवगार असतं, उंचची उंच आहे, त्याच्यावर सगळ्यात जास्त पक्षी राहतात, पक्षी घरटी करतात. रक्तचंदनाच्या झाडाचे खूप उपयोग आहेत याचा उल्लेख या उत्तरामध्ये आलेला आहे. तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय ए. बऱ्याच विद्यार्थ्यांनी आता उत्तर दिलंय पर्याय ए उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. ज्यांनी सी बी दिलं होतं त्यांनी उत्तरा तास संपल्यानंतर उत्तर या युट्यूबच्या खाली तुम्हाला टेस्टच्या लिंक दिलेल्या आहेत, त्या लिंक वरती जा, तो उत्तरा सोडून पहा, म्हणजे तुम्हाला त्याचं योग्य उत्तर काय आहे तुम्हाला समजन. चला, हे उत्तर दिलेल्या सर्वांचं अभिनंदन. ज्यांचं चुकलंय त्यांनी टेस्ट सोडवत चला, परत या टेस्ट सोडवा, जेणेकरून पैकीचे पैकी गुण मिळतील. चला, तुमच्यासाठी प्रश्न दुसरा. या उत्तरावर 68 क्रमांक उत्तरा. प्रश्न दुसरा, गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय म्हटले होते, ते कोणता शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो. पर्याय ए, गमतीदार. पर्याय बी, रागीट. पर्याय सी, सुखी. पर्याय डी, दुःखी.
चला दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. पहिल्या प्रश्नाचं उत्तर चौरे हे उत्तर देत आहे, प्रशांत हे उत्तर देतोय, संतोष कर्वे हे उत्तर देत आहे, श्रीयोग हे उत्तर देतोय. चला पहिल्या प्रश्नाचं हे उत्तर बरोबर होतं. दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. ओम सोनवणे हे उत्तर देतोय दुसऱ्या प्रश्नाचं. पहा काळजीपूर्वक टाका. या उत्तरात बऱ्याच जणांची उत्तर चुकायला लागलीत. काय समजा मला, झोप आली, नेट संपलंय, बोर झालात तुम्ही. शेवटचं उत्तर आहे पहा आजचा. उत्तरा क्रमांक 68. गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय म्हटले होते, ते कोणत्या शब्द सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो? पर्याय ए गमतीदार, पर्याय बी रागीट, पर्याय सी सुखी आणि पर्याय डी दुःखी. हा दुसऱ्या प्रश्नाचं श्रेयोगी डी उत्तर दिलंय, प्रशांत सानप हे उत्तर देतोय, ओम सोनवणे डी उत्तर देतोय. ओम मग तिसऱ्या ओळीमध्ये इथं उत्तर आहे पहा. अभिनंदन ओम. जर आधीच उत्तर शोधलं असतं तर उत्तर चुकलं नसतं. अंदाजे उत्तर टाकू नका, उत्तरामध्ये उत्तर शोधून टाका. काही प्रश्नाचे जे व्याकरणावर आधारित प्रश्न असतात त्याचे उत्तरामध्ये नसतात, परंतु अशा प्रश्नांची उत्तरे उत्तरामध्ये असतात. 3 नंबरची ओळ जर ज्यांनी वाचली त्यांचं कोणाचंही उत्तर चुकणार नाही. अभिनंदन सर्वांचं उत्तर बरोबर यायला लागलंय आता. पर्याय डी प्रशांतनी ए टाकलंय आणि तिसऱ्या ओळीत पण म्हणतोय प्रशांत, म्हणजे पहा उत्तर ए टाकतोय आणि तिसरी ओळ पण म्हणतोय, किती कन्फ्युज करतोय स्वतःलाच. चला प्रश्न दुसरा. गोष्टीच्या सुरुवातीला रक्तचंदनाला काय म्हटले होते, ते कोणत्या शब्दात सर्वोत्कृष्ट रीतीने सांगतो? तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय डी दुःखी. चला डी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. तुमच्यासाठी प्रश्न तिसरा. पक्षी अतिशय आनंदी होते का होते, सॉरी, प्रश्न तिसरा, पक्षी अतिशय का होते? पर्याय ए पक्ष्यांना खाण्यासाठी भरपूर दाणे होते, पर्याय बी वृक्ष वर्षभर हिरवा होता, पर्याय सी वृक्षाची पाने बर्फामध्ये गळून गेली आणि पर्याय सी डी वृक्ष फार उंच होता. चला योग्य उत्तर मला वाटत नाही याचं कोणाचं चुकलं आता. चला चौरे दुसऱ्या प्रश्नासाठी उत्तर देत आहे, तुमचं अभिनंदन. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. ओम सोनवणे बी सृष्टी गंडाळ डी उत्तर देते दुसऱ्या प्रश्नाचं. उत्तर बरोबर आहे. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर टाका. चला तिसरा प्रश्न चाललाय आपल्या स्क्रीनवरती. लाईव्ह नसाल, बॅक माग पडला असाल, नेट स्लो असेल तर पुढे घ्या जेणेकरून तुम्हाला लाईव्ह तासिका जॉईन करता येईल. ओम म्हणतोय 5व्या आणि 6व्या ओळीमध्ये त्याचं उत्तर आहे पहा, ओळ क्रमांक 5 आणि 6. प्रयोग प्रशांत म्हणतो 6व्या ओळीमध्ये उत्तर आहे त्याचं. पण या वृक्षाची चला बी उत्तर देत आहे सर्वजण. सर्वांचं अभिनंदन. सृष्टी गंडाळ, श्रेयोग, प्रशांत, ओम, चला सगळ्यांनी बी उत्तर दिले, सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. प्रश्न तिसरा. पक्षी अतिशय आनंदी का होतात? योग्य उत्तर आहे पर्याय बी वृक्ष वर्षभर हिरवा असतो बा. रक्तचंदनाचं झाड वर्षभर हिरवा असतं, त्यामुळं पक्षी खूप आनंदी असतात, त्यांना त्या झाडावरती राहायला आवडतं. योग्य उत्तर प्रश्न तिसऱ्याचं योग्य उत्तर पर्याय बी उत्तर दिलेले अभिनंदन. चला विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी प्रश्न चौथा. अरण्यातल्या विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव का पडले? अरण्यातील विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष असे नाव का पडले? पर्याय ए त्याची उंची, पर्याय बी झाडामध्ये लाल लाकूड, पर्याय सी सुईसारखे असणारे पाने आणि पर्याय डी इथे राहणारे लाल पक्षी परिवार. हा योग्य उत्तर टाका प्रश्न चौथ्याचं. ओम बी उत्तर देतोय. ओम
सोनवणेचं सगळ्यात आधी उत्तर आलंय. प्रशांत बी उत्तर देतोय. आरती, प्रीती, सोनल, श्रावणी, आसावरी, महेश, भागवत, आदित्य सगळ्यांनी उत्तर टाईप करा. अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं उत्तर बरोबर आहे. सुयोग अभिनंदन. चला प्रश्न चौथा. अरण्यातील विशाल वृक्षाला रक्तचंदनाचा वृक्ष हे नाव पडले. उत्तर योग्य उत्तर आहे पर्याय बी. झाडामधील लाल लाकडामुळे त्याला रक्तचंदनाचं नाव पडलं होतं. ओम सोनवणे दुसऱ्या ओळीमध्ये त्याचं उत्तर म्हणतोय बा रक्तचंदन म्हणतो कारण त्या झाडाचं लाकूड लाल दिसतं. आज आपण ज्या रक्तचंदन म्हणतो कारण त्या झाडामधील लाकूड लाल दिसतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये त्याचं दुसऱ्या आणि तिसऱ्या ओळीमध्ये उत्तर आहे पहा. योग्य उत्तर ओमनी शोधलंय. चला अभिनंदन ओम. तुमच्यासाठी उत्तरा क्रमांक 68 मधील शेवटचा प्रश्न 5वा. अरण्यातील हरणे दुःखी का झाले? अरण्यात जे हरण होते, हरणीन नावाचा प्राणी होता, तो दुःखी झाला होता. का झाला होता? पर्याय हरणाला लपायला जागा नव्हती. पर्याय बी पक्ष्याच्या आवाजाने त्यांना कान किटले. पर्याय सी हरणाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नव्हता. आणि पर्याय डी हरणाला रक्तचंदनाच्या वृक्षाची पाने खाता येईना. हा प्रश्न 5चं योग्य उत्तर टाका. पर्याय ए हरणाला लपायला जागा नव्हती. पर्याय बी पक्ष्याच्या आवाजाने त्याचे कान किटले. पर्याय सी हरणाला पुरेसा सूर्यप्रकाश मिळत नव्हता. आणि पर्याय डी हरणांना रक्तचंदनाच्या वृक्षाची पाने खाता येईनात. चला बी उत्तर येते सर्वांचं. ओमचं बी येतंय, प्रशांतचं बी येतंय, सर्वांचं बी उत्तर येतंय. पहा याचं उत्तराच्या शेवटच्या वेळीमध्ये अगदी शेवटी पक्ष्यांचा आवाज त्यांच्या कानाला त्रासदायक व्हायचा. हरणांना त्या झाडावरच्या पक्ष्यांचा आवाज खूप त्रासदायक व्हायचा. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी. प्रश्न 5वा. अरण्यातील हरण दुःखी का झालं? त्याचं योग्य उत्तर पर्याय बी. चला बी उत्तर दिलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन. चला आज 2 तासिका लाईव्ह केल्या. तुमचं सर्वांचं अभिनंदन विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही खूप अभ्यास करताय. तुमचा अभ्यास पाहून मला खूप आनंद होतोय. चला आपल्या मित्रांनाही आपला असाच अभ्यास करायला सांगा. चला सगळ्यांनी चांगला केलाय. थोडे तासिका संपल्यानंतरही इमोजी टाकू नका. बाय सगळ्यांना. सी यू नेक्स्ट पिरियड. चला आज संध्याकाळी तासिका होण्याची शक्यता कमी आहे. मला थोडं काम आहे. कामामुळं मला संध्याकाळी तासिका घेणं शक्य नाही. तरी पण आपण जर संध्याकाळची तासिका झाली नाही तर उद्या सकाळी अशाच 2 तासिकेचं आयोजन करू. विद्यार्थी मित्रांनो मोबाईलला चार्जिंग राहून देत जा. मोबाईलचं नेट संपू नका. आपल्या तासिकेसाठी मम्मीच्या पप्पाचं किंवा आई वडिलांच्या मोबाईलचं नेट संपू नका. त्यांना शिल्लक ठेवायला सांगा. आपल्याला 2 तासासाठी किमान 100-150 MB तरी नेट लागतं. तेवढं नेट तरी आपल्याकडे शिल्लक असावा जेणेकरून आपण लाईव्ह तासिकेला जॉईन राहू शकू. चला अद्यापही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन नसाल तर आपल्या युट्यूबच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला व्हॉट्सअप ग्रुप, व्हॉट्सअप चॅनल, टेलिग्राम चॅनल, युट्यूब चॅनल, फेसबुक पेजच्या लिंक दिलेल्या आहेत. सर्वांनी त्या लिंकवर जाऊन आपल्या व्हॉट्सअप चॅनलला, व्हॉट्सअप ग्रुपला, व्हॉट्सअप युट्यूब चॅनलला, फेसबुक पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा. आणि असाच अभ्यास चालू ठेवा जेणेकरून आपण परीक्षेमध्ये पैकीचे पैकी गुण घेऊ. चला इथं थांबूया. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. चांगला प्रतिसाद, चांगला सहभाग घेतला त्याच्याबद्दल सर्वांचे आभार मानून आपण इथं तासिका थांबू. भेटू पुढच्या तासिकेमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना शुभ सकाळ.